पिता दूर करी तो व्यथा, दूर करी तो व्यथा, एक सत्य नारायणाची कथा, एक सत्य नारायणाची कथा, एक सत्य नारायणाची कथा। श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा, श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा, दूर करी तो व्यथा, एक सत्य नारायणाची कथा, एक सत्य स्वप्नाली मिराशी यांच्याकडून पकवाजवादक नितीन गाडी यांच्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद। देवातीचे म्हणजे माका देव पण बरा केला, ताईन भागून टाकला, माझं टेन्शन गेलं। या ठिकाणी गणेश कनेरकर आणि त्यांच्या बहिणी म्हणजे ताई या ठिकाणी हजर आहे आणि त्यांच्यासाठी म्हणून हे माझ्याकडून गाणं। भर जरी ग पितांबर दिला फाडून, भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीच बंधू शोभे नारायण, द्रौपदीच बंधू शोभे नारायण, द्रौपदीच बंधू शोभे नारायण। झलक उडूया बुवा येईपर्यंत एकाच कलियुग म्हणतो तो। मी बुवांचा गजर चालू होता, जेवणासाठी किती जण माका सांगत होते बुवा तुम्ही जेवून घ्या, पण म्हटलं नाही बुवा जेवलेले नाही म्हटलं तर मी सुद्धा जेवणार नाही। पण मी गजर चालू केल्यानंतर ते बुवा जेवून गेले हो। एकाच कलियुग म्हणते। सासूरवाडी असली म्हणून काय झालं हो, मी तुमचा विचार करून उपाशी राहिले आणि तुम्ही जेव गेलास, विचार करा बुवा। मी आता जीव देणार होते ते जेव गेल्यावर, एवढं तुमच्यावर प्रेम मी केले पहिल्यापासून, तुमच्यासाठी जेवणासाठी पण थांबले। नको आता जेवण दे विचार। हर घर में है ये कही नाम, हर घर में है ये कही नाम, ये कहीं नारा गूंजेगा। हर घर में है ये कहीं नाम, ये कहीं नारा गूंजेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा।
कोडे जहाँ राम ने जन्म लिया है मंदिर वही बनाएंगे राम नाम का भगवा सारे भारत में लहराएंगे राम नाम का पी के प्याला राम नाम का पी के प्याला राम नाम का पी के प्याला राम की धुन में डोलेगा पैशात किती जादू आहे बघा. पहिला नोटेशन भजन मी रूपाचो अभंग झालो त्यावेळी या पकवाजवाल्यानं असा वाजवलेलाच नाही होता. 500च्या नोटीत किती ताकद आहे बघा. एकच गाणं त्यांनी गरगरावून टाकलं आणि 500 रुपये. कोरोनाच्या काळात या पैशात किंमत नव्हती. बुवानी सांगितलं नाही मगाशी खरंच. कारण त्या रोगान माणसाक जगाचा कसा तर शिकवलं. कारण श्रीमंत माणूस सुद्धा रस्त्यावर इलो आणि गरीब माणूस सुद्धा रस्त्यावर इलो कोरोनाच्या काळात. कारण त्यावेळी कोणा खोकलो लागलो तरी खोकलेलो नाही. तो 2-3 वर्षात खोकलो इलो तर काळोखात जाऊन खोखोक करून सगळ्यांच्यात ये. कारण सगळ्यांच्यात खोकलो तर 1 लाखात ठोकलो. भयानक परिस्थिती होती त्यावेळी. आणि तो रोग परत कांडा लागून दे त्या रोगात. परत तो रोग नको आमच्याकडे. पण बराच शिकवलं. काय काय लोक आमच्या गावात मराठी शाळेत शिकून इकडे शहरात येऊन मोठे डॉक्टर इंजिनियर झाले. पण त्या मराठी शाळेत विसरले होत्या गावातल्या. त्या कोरोनाच्या काळात सगळ्यांका त्या शाळेन घरी आणलं ना आपल्या. 15 दिवस रवाक लावलं शाळेत. पायरी चढाक लावलं. खूप त्या रोगान शिकवलं. त्यामुळे मरण देता कोरोनाचा विषय आपल्याक नको. आता बुवा जेव गेलेले बुवानी सांगितलं नाही 34ची कमर असली तर 36ची पॅन्ट घालून बोलले सत्यनारायणाच्या पूजेत. म्हणजे बुवा तुम्ही पूजेक जातास की लोकांची ढुंगणा बघूक जातास तेच कळत नाही. ह्यो महत्वाचा विषय आहे ना. ते पॅन्ट कुठची घालीन. आपण देवाच्या दर्शनात गेल्यानंतर देवाचं दर्शन घ्यायचं. बाकीचं दर्शन घेण्याची तुमका काय गरज पडली. अहो ती पॅन्ट घालून काय जण जेवणाचे पंक्ती वाढूक सुद्धा होतं आमच्या गावात. तिकडच्या पंक्तीत वाढीत असले तर इकडच्या पंक्तीतले मागाकच विचार. ते म्हणतात नको बाबा तुझी भाजी नको डाळ नको तू नजरेच्या आड हो. फॅशन वाढले ते काही इलाज. मी मगाशीच सांगितले ना कलियुग आहे. कलियुगात काय होईल हे सांगता येत नाही. कारण एखादी गाडी बिघडली आणि कोणाक विचारलंच बुवा तर तो सांगता ती बंद. पण एखादी पोरगी बिघडली आणि त्याका विचारलंच तर तो सांगता ती चालू आहे. ह्यो फरक हा बुवा. खुर्ची आणि टेबल दोघांचा प्रेम होता. खुर्ची टेबलाक सांगता मी तुझ्यावर एवढा प्रेम करते की आपण दोघांनी लग्न करू. तेव्हा टेबल खुर्चीक सांगता अरे लग्न करू तर करू पण सगळेच जण तुझ्यावर येऊन बसले तर मी एकटा काय करू. तुम्ही हळू असं पाणी पिताना असताच काय तुम्ही. हो त्या दिवशी असंच झालं. तो मगाशी ठॉचं जोक केले. तो आमच्या गावात एक गडग्यावर बसून ऐका होतो हो तो. आणि ठॉ केल्याबरोबर तो पडलो उपडी खाली गाडग्यावर. तो माका वाटतं परत बारीक तितक्या नाकबीक आपटला त्याचा नाव. भयानक परिस्थिती आहे. आणि ह्या विनोदात आणि हे विनोद होणार 100%. फक्त बुवा जरा येऊन बसू दे जेवतात ते तोपर्यंत जरा गाणी बिणी ओढवूया. पंढरपुरात काय वाजत गाजत. पंढरपुरात काय वाजत गाजत. कोणाचं बाशिक
महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, या कोकणात गणपतीचा मोठा सण. मालवण पाण्यामध्ये गेला पाहुणी मनामध्ये भरला, मालवण पाण्यामध्ये गेला पाहुणी मनामध्ये भरला. दिसे मनोहर लाटा येती भयंकर, दिसे मनोहर लाटा येती भयंकर. मालवण पाण्यामध्ये किल्ला पाहुणी मनामध्ये भरला, मालवण पाण्यामध्ये किल्ला पाहुणी मनामध्ये भरला. रत्नागिरी जाऊया रत्नागिरी. गणा गाव रे गणा पाव रे, तुझं प्रेमाचे किती गुण गाव रे, तुझं दर्शन आम्हाला गाव रे. गणा गाव रे गणा पाव रे, तुझं प्रेमाचे किती गुण गाव रे, तुझं दर्शन आम्हाला गाव रे. भगवान परब यांच्याकडून पुन्हा एकदा मंगलाष्टका म्हणण्यासाठी या ठिकाणी 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. त्याचप्रमाणे पुजारी भाऊजी या ठिकाणी हजर आहेत, त्यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी गुगल पेच्या माध्यमातून आलेले मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हा मंगलाष्टका डायरेक्ट म्हणत नाही मी, कारण महिला वर्ग पण बसलेले त्यांना पण लग्नांची आठवण करून देते. चंदू जाधव बुवा, तुमच्या लग्नात काय मी नाही होते, पण तुमच्या लग्नाची आठवण करून देऊया. दोन जीवांचे व्हावे मिलन, मंगलया शुभ दिनी चाले, शुभ मंगल शुभ दिनी चाले, शुभ मंगल शुभ दिनी चाले, शुभ मंगल शुभ दिनी. मुलीकडे हळदी असते तेव्हा परिस्थिती वेगळी असतात. उद्या जाईन मी माझ्या गावा, माझ्या अंगाला हळद
मला घालून शाल होईल माझं लगीनाच पेशवा मला घालून शाल होईल माझं लगीनाच वाजत गाजत येईल वरात प्रेमानं निरोप द्यावा उद्या जाईल मी माझ्या गावात शेखर तर्फे यांच्याकडून पक्वाजवादक नितीन गाडी यांच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आले मंडळाच्या वतीने आभार आहे धन्यवाद। आणि मुलाकडे हळदी असतात बुवा आमच्या चांदोशी गावात हळदी होती चंदू जाधव बुवांच्या इकडे तेव्हा परिस्थिती वेगळी होती गावात आमच्या कशा हळदीच्या टायमाक ओवी निर्मळ गंगेचा पाणी निर्मळ गंगेचा पाणी अनागो ड्रमानी म्हटल्याबरोबर ते आजी असतात अनागो ड्रमानी म्हटल्याबरोबर ते आवसू डोक्यात फिरला तिच्या तोंडात दात नव्हते ती पोरगी म्हणतात अनागो ड्रमानी ती आजी सांगता पोरग्यानु ड्रामानी नाही कळशानी म्हणा तेव्हा ती पोरगी सांगतात आजी तुमच्या वेळी तो काळ होता की तुम्ही कळशानी पाणी भरीत होतास आमका बोललो आता एवढं येळ रवलेलो नाही सगळं फास्ट त्याच्यामुळे 25 लिटरचा कॅन ड्रम नेलो बोगिंगटा लावलो की आणून टाकीत होतलो तुझं काय प्रॉब्लेम हा तुमच्यासाठी गाणं म्हणे मग गप रवशात आमच्या पप्पानी गणपती आणला शंकरानी पार्वती मांडीवर बसला गणपती शंकरानी पार्वती मांडीवर बसला गणपती म्हणा तुम्ही घाबरलंच कसं आहे ता बसलेला पोरग्या तर वेगळाच म्हणता गाणं या पोरग्या पप्पा चल गावाला जाऊ शिमग्यात ढोलपाती सांग्यावर घेऊ पप्पा चल गावाला जाऊ शिमग्यात ढोलपाती सांग्यावर घेऊ चालू होते असू दे होते मजा करतात संदीप पवार यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक मंडळाच्या वतीने आभारी आहे धन्यवाद की नवऱ्या मुला आमच्या जाधव बुवांका आमच्या गावात कसे वराडा ट्रकच असतं मग कॅबिन मध्ये बसवल्याने आणि बुवा आमचे चलले आणि बेंजोवाले सकाळपासून टपावर कच्ची लावून वाजवूची कच्ची आणि पेटाऊक सुरुवात केल्याने गाणी नवीन गाणी असतील तेवढी सगळे घेणारा तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी कॅशो वाजवणारा हुशारच होतो नवीन गाणी तुझी थट्टा तुझी त्यांना होई अजून होई मग त्या आजीचा डोक्या फिरला गो पोरानू कळच्यात तर मग तिने त्या पोरग्यांच्या हातातलो माईक काढून घेतला आणि आजीन चालू केला तिच्या तोंडात दात नव्हते तरी ती मनात सुरुवात केला याय गे युक्मिनी याय गे युक्मिनी याय गे युक्मिनी याय गे युक्मिनी आजी म्हणता आपलो काय विषय नवरो मुलगो चून
असं म्हटलं तर हल्लीची पोरगी त्यांना काहीतरी डाऊट, त्या पोरग्यांक काहीतरी डाऊट इलो, त्या आजीच्या हातातलं माईक काढून घेतलं आणि पोरगी आजीक विचारतात, तुका कसं कळलो ते बये, तुका कसं कळलो ते बये, तुका कसं कळलो गे बये, तुका कसं कळलो गे बये. तेव्हा आजी पोरग्यांका सांगता, हळद लावताना हात लागलो. त्यांचं जेवण पचन बरं झालं असं. शिवरायांचे ते खास युवराज दादाले नावस, शिवरायांचे ते खास युवराज दादाले नावस. या गोराईत एकच वादा आमचा युवराज दादा, एकच वादा आमचा युवराज दादा, एकच वादा आमचा युवराज दादा, एकच वादा आमचा युवराज दादा. लग्न काही ओया पर्यंत माझ्या लक्षात 100% पुढे लग्नात मंगळाष्टकापर्यंत जायचं, पण या ठिकाणी स्वप्नील गोसावी बुवा या ठिकाणी हजर आहेत आणि आज त्यांचा वाढदिवस आहे बुवांचा, आणि वाढदिवसाची शुभेच्छा गोसावी बुवा. या ठिकाणी नितीन पवार साहेब सुद्धा या ठिकाणी हजर आहेत. तुमचेही मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुझे हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू स्वप्निल, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. कॉलिंग कोकण यूट्यूब चॅनल यांच्याकडून हे 201 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. आणि या वाढदिवसाचं गाणं म्हटल्याबद्दल प्रशांत जेटे साहेब आणि स्वप्नील गोसावी यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेले. मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद. युवराज मिराशी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सारा दिवस आज घाईचा, सारा दिवस आज घाईचा, वाढदिवस स्वप्नील बुवांचा, वाढदिवस स्वप्नील बुवांचा, वाढदिवस स्वप्नील बुवांचा. वाढदिवसात
वाढदिवसाचा सोळा रंगला, भरपूर आयुष्य लाभो स्वप्नील भुवाना, भरपूर आयुष्य लाभो स्वप्नील भुवाना, आशीर्वाद सातेरी देवीचा, आशीर्वाद सातेरी देवीचा, या ठिकाणी अमित वराडकर बुवा सुद्धा या ठिकाणी हजर आहेत. त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. स्वप्नील गोसावी बुवा, पुन्हा एकदा माझ्याकडून तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्हाला भरपूर आयुष्य आणि या भजनाच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. हे भरपूरच माका वाटतं नितीन पवार साहेबांनी दिलेले ₹2,000 दिला. म्हणजे उद्या दिवा गाडी नको, दुसरी गाडी बदलू करू. होय, त्या दिवा गाडीचं चेंबाचे बिन कंटाळू. काय ती कोणती पाणी विकणारी पॅप्सी मिरिंडा सवना पाणी बॉटल तिला सोडता भारी नाही. काकडी घ्या, काकडी वाकडी वाकडी काकडी, काय मजा नाही होती. आणि इकडे ट्रेन मध्ये वेगळाच काय, अगला स्टेशन कळवा, नेक्स्ट स्टेशन म्हटलं गोबाल थांब आधी ठाण्यात उतरते तुका कसा काय तर कळवतो. तर मी ओवियांच्या ठिकाणी गेलेलो. सगळं ओविय झाल्यानंतर सकाळी नवरा मुला पुन्हा कॅबिन मध्ये कोंबल्याने की बेंजोवाले पेटावीतच चालले. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा माझा काय. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा माझा काय. शॉर्टकट नाही की नवरो मुलगो साधारण नवरीच्या घराजवळ गेलो, गावात एंट्री केल्यानंतर बेंजोवाले एक गाणं वाजवत होता. ते कुठच्याही तालुक्यातले असू दे आपल्या महाराष्ट्रातले, ते बाकी कुठचाच वाजवणार नाही. मुलीच्या घराजवळ गेल्यानंतर एकच गाणं ठरलेला त्यांचा आणि ताच वाजवणार. या गो दांड्यावर ना की नवऱ्या मुलात नेऊन जानवशिक बसवतात. सगळा रुकवात वगैरे येऊन गेली. प्रशांत जेट्टी साहेब यांच्याकडून पकवाज होत. नितीन गाडी भारी काम केलंस माझा. नितीन गाडी यांच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे. धन्यवाद. ह्या गाण्या पिण्या झालं, सगळे रुकवत वगैरे येऊन गेली की मग भटजी काका सांगणार चला मुलाला घेऊन या. की मग स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळ मुरुडं विनायकमहं चिंतामणि देवरं लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुवरदं विघ्नेश्वरं ओझरं रामेरांजन सौसितं गणपती पूज्यात् सदा मंगलं शुभमंगल शुभमंगल शुभमंगल. शेवटची
मंगलाष्टक झाली की हे साऊंडवाले मंडपात असत, त्यांचा गाणं चालू. मंगलाष्टक संपली की यांचा गाणं चालू. मंडळी जमली सारी जमलेल्या मांडवदारी, मंडळी जमली सारी जमलेल्या मांडवदारी, बोला शुभ मंगल सावधान सावधान. मंडपी जोडा शोभेचा मंडपी जोडा शोभेचा मंडपी जोडा शोभेचा. नंतर नवरो आणि नवरी जेव्हा बाहेर पडतात ना तेव्हा मोस्ट इम्पॉर्टंट ना तेव्हाची सगळे महिला वर्ग त्यांच्यासाठी सांगते, बुवा ही महिला वर्ग एवढी रडायची ना, ही जुनी माणसा त्या आजीक पण माहिती असत, इतकी रडायची. 4-5 जण धरूक असायची त्यांना, इतकी उडवून द्यायची, इतकी रडायची. नुसता गाणा लागला सासरला की रडार, इतकी रडायची बुवा. सासरला बहीण निघाली भावाची लाडली, साऊंडवाले वेगळा गाणं लावायचे बुवा. माय पित्याच्या सावलीतला काळ सुखाचा ओसरला, देखचा सासरला. माका रडू किती येलो माहिती आहे, माझ्या वेळी गाणं वेगळाच लावलं साऊंडवाले. ही नाडांची धरती, ही देवगडची धरती, टाकल्यावरती उंदीर खाडफूड करती. शॉर्टकट घेऊया. सगळं विषय झालो की नवरो आणि नवरी पुन्हा कॅबिन मध्ये ट्रकात बसवल्यानंतर पुन्हा चांदोशीत तुम्ही चाललात, बरोबर. तळे बाजार इतके गेलास की तिकडल्या साऊंडवाल्याक समजतं, चंदू बहुतेक घेऊन इलो वाटतं की तिकडलो साऊंडवालो गाणं चालू करतात. नवरी आली नवऱ्याच्या गावात, विसरून गेली माहेरच्या नावा. शॉर्टकट गेली बाबा. यो कॅशिओ पण टाकल्यान वाजवूचो. स्नेहल चव्हाण यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले, मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. की वरात सगळी घरी गेली, मग सत्यनारायणाची महापूजा, नंतर मग लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बेंगलोर, गोवा आणि काश्मीर. तो विषय सगळं झालो की युवराजने आमच्या डीजेच ठेवलेलो 5 परतावनाका. 5 परतावना दिवशी डीजे आणि डीजे वर गाणं लावला. टन वाजलं मटण शिजलं, टन वाजलं मटण शिजलं, हडकानं दुखते या
वेगळा करून टाकले. मगाशी बुवानी सांगितलं नाही की शेजारी पैशाचा उगीच केला अशी म्हण. सन्माननीय शैलेश कदम यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं. मंडळाच्या वतीनं आभारी. अशी एक आमच्या गावात पद्धत आहो, एखादं पाहुणं येलो तरी उगाच म्हणतात तो चायचा उगीच केला, ते 2-4 कप तरी उडवणार नंतर. तो दुपारी जेवणाच्या टायमिंगवर जाणार आणि उगाच पाहुण्यांका म्हणतो तो जेवणाचा उगीच केला आणि असा आळा मारणार. तशी पद्धत झाली. पैशाचा उगीच केलास मी काय तुझी होय ना. या सगळ्या लग्नाचा विषय मगाशी शेजारणीची भाजी माका आवडली बुवानी सांगितलं. मगाशी सांगितलं आणि असं असतं, असा का विषय नसता बुवा, बरोबर ना. माका आवडली. काय गंमत झाली, एकदा एका म्हातारी एक माझ्या मित्राची गेली म्हणून मी बुवांका म्हटलं चला बुवा सांत्वन करूसाठी जाऊया. आणि बुवांका सोबतीक नेले आणि 2 जण आम्ही गेला. आणि माझा मित्र असल्यामुळे मी सुरुवात केली. म्हटलं वाईट झालं, बिचारी एवढ्या लवकर गेली, एवढ्या लवकर जाता नाही होती ती. अरे तुझी आई ती माझी आई. मी काय बोललोय, तुझी आई ती माझी आई. आणि एवढ्यावर त्या का मित्रात बरा वाटा का म्हटलं अरे तुझी आई ती माझी आई काय, अख्ख्या गावाची आई होती ती. सांत्वन केला आणि 2 जण घरी लाव. आणि काय व्हायचं आता, कर्मधर्म संयोगानं 8 दिवसांनी बुवांच्या मित्राची बायको मेली. आणि त्यांना इतकं ओव्हर कॉन्फिडन्स बोलले आता माका टकल्याची काय गरज नाही, आज एकटोच जाते सांत्वन करून. आणि गेले गेले तेच उपडी रवले. वाईट झालं, बिचारी एवढ्या लवकर गेली. आणि मी पुढे म्हटले तर म्हटलं नाही, तुझी बायको ती माझी बायको. त्या मित्रांनी माळ्यावर तो दांडो काढला. एवढ्यात तरी यांनी थांबायचं, पुढचा पण बोलले अरे तुझी बायको ती माझी बायको काय, अख्ख्या गावाची बायको. त्यांचं बॅकग्राऊंड सुजून काढलं मित्रा. मजा बुवा, फक्त विनोद. आणि बुवाच बाळासाहेबांचा स्मृतिदिन होता, बरोबर ना. म्हणून मी मगाशी म्हटलं, कारण इथे कुठच्या पक्षाचा विषय नाही, पण ज्यांनी मुंबई वाचवली, हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे, त्यांच्यासाठी एक ध्रुवपद तरी माझं कर्तव्यच आहे आपलं बुवा. महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट म्हणून गाजला, महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट म्हणून गाजला, गाजला गाजला शिवसेना बाळासाहेबांच्या एका बोटामध्ये ताकद होती. एक बोट वर करून सांगितलेली ना महाराष्ट्र बंद, तर संपूर्ण महाराष्ट्र बंद व्हायचा. ते बाळासाहेब होते.
पण आज कोणी सांगितलं ना महाराष्ट्र बद्दल तर पाठसून सगळं चालू असतं. आणि बाळासाहेबांच्या शब्दामध्ये ताकद होती. ज्यांनी मुंबई वाचवली ते हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे. शब्द म्हणजे तलवार होता बाळासाहेब माझा. शिवानंतर एकच झालं लोकशाहीत राजा. अभिमानी हिंदू धर्माचा म्हणून डंका वाजला. अभिमानी हिंदू धर्माचा म्हणून डंका वाजला वाजला वाजला. समुद्राची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं. पाण्याचं मोल करण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं. आणि त्या शिवरायांचं लाख मोलाचं स्वराज्य समजण्यासाठी मराठीच असावं लागतं. मराठीच असावं लागतं. मराठीच असावं लागतं. कारण महाराजांची कीर्ती बेफाम भल्यांना सुट्टीला काम. कोणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात एक सरदार उठला म्हणाला महिला उगाच शिवाजी को. आणि त्याने इडा उचलला. नाव त्याचं अफजल खान. नाव त्याचं अफजल खान. नाव त्याचं अफजल खान. नाव त्याचं अफजल खान. जिथं जागता जणू सैतान. अंगी राहतीचं बळ पाहणारा कापे सैत. वाटेत भेटेल त्याला चिंबी खाण्याची सेना निघाली. तेवढं उद्ध्वस्त केली आया बहिणींची अब्रू लुटली. कोण कोण रोखणारे वादळ. इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या. इतक्यात आई जिजाऊ काय म्हणाल्या. माझा पुत्र गमावला तरी म्हणतात पण मराठी मुलगाचा स्वाभिमान गमावता कामा नये. आई जिजाऊ काय म्हणाल्या. माझा पुत्र गमावला तरी भेटतात पण मराठी मुलगाचा स्वाभिमान गमावता कामा नये. प्रतापगडावर भेटीचा सांगावा झाला. महाराज कोणाच्या भेटीसाठी गेले. महाराजांना पाहून खान हसून म्हणतो कसा. अरे आहो शिवाजी आहो मारे गेले जाओ. महाराजांनी खानाला आलिंगन दिलं. आता आलिंगन दिल्याबरोबर खानाने शिवाजी महाराजांना चिरडण्याचा प्रयत्न केला. पण महाराज खूप हुशार होते. ज्यावेळी खानाच्या भेटीसाठी गेले त्यावेळी आपल्या हातातल्या पोटातून वाघ नख घालून गेलेले होते. वाघ नखांचा मारा केला आणि खानाचा पोतळा बाहेर काढला. कारण तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या. ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती. तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या. ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती. पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती. फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती. फक्त मराठ्यांच्याच रक्तात होती. जय भवानी. जय भवानी. जय भवानी. या ठिकाणी अंजली वाडेकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक दिले. मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद.
शरद मोरे खेड रत्नागिरी यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद। त्याचप्रमाणे सन्माननीय नितीन पवार साहेब यांच्याकडनं पुन्हा एकदा 501 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभारी आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। माझ्या भीमाच्या नावाचं कुंकुलावील रमान अक्षय कांबळे यांच्याकडून 110 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद। फरमाईश प्रेमावर वरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं, नितीन गाडी पक्वाजवादक यांच्यासाठी पुन्हा एकदा नितीन पवार साहेब यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद। युवराज मिराशी यांच्याकडून कॅशिओ वाजवण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभारी आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। आता गजर घेऊया, कॅशिओ वाजवते पटकन आणि गजरात मग बोलणार नाही। सन्माननीय अमित कदम साहेब यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।
हॅलो 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 चेक. हॅलो 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 हॅलो. आता बोलत नाही, भरपूर बोललो. गजर घेऊया डायरेक्ट. फक्त बुवा आई वडिलांचं सांगितलं ना तेवढा विषय क्लिअर करतो. कारण मी सुद्धा बुवा या मुंबईमध्ये येऊन आता भजन करू शकलो त्याचा कारणीभूत माझी आई. त्या माऊलीन समजा बुवा जन्म दिला नसतो ना तर येऊन टकलो येऊन या गोराईत येऊन भजनच करू शकलो नसतो. कारण ती आई असतं तिका आपण बुवा सूर्याची सुद्धा उपमा देऊ शकत नाही. कारण ज्यावेळी ऊन जास्त पडतं त्यावेळी लोक सावलीसाठी झाडाखाली जातात. पण आई अशी एक व्यक्ती आहे की 80 वर्षाची म्हातारी जरी झाली तरी तेवढीच सावली आपल्या मुलाला देते. ती एकमेव व्यक्ती म्हणजे आई. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उद्धार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उद्धार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उद्धार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती
बाप असतो, बाप कधीच रडत नाही हो. या ठिकाणी सन्माननीय युवा जाधव बुवा यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाच्या वतीने नावाने. आणि बाप तो बाप असतो, बाप कधीच रडत नाही हो. बाप एकाच वेळी रडतो ज्यावेळी आपली मुलगी सासरी जायला निघते, तेव्हा कोणतरी येऊन सांगतो, रे तुझ्या मुलीने नशीब काढलं रे, असं कोणतरी चांगले येऊन बापाच्या कानात सांगतो. तेव्हा त्याच मंडपात एका काळोखात कोपऱ्यात जाऊन ढसाढसा रडतो तो खरा बाप असतो. त्यामुळे आई वडिलांवर प्रेम करा, त्यांना कधी दुःखी ठेवू नका. या ठिकाणी गजर घेऊया. मागच्या बारीत बुवांना बोललेलो होतो की बुवा असं असं एक मोबाईलवरनं मी गजर लिहिलेला आहे आणि तो आज तुमच्या समोर, म्हणजे तुमका पण कुठच्या मोबाईलची उपमा दिलेली आहे ती समजा कवी. स्वप्नील गोसावी बुवांका कुठची उपमा दिलेली आहे, बरोबर. हा भालचंद्र बुवा केळुसकर, नोकियाचा ब्रँड भारी हा भालचंद्र बुवा केळुसकर. सॅमसंग वाले प्रकाश पारकर भजनी क्षेत्री धुरंधर. विवोचा मोबाईल गुंडू सावंत, विवोचा मोबाईल गुंडू सावंत. ओप्पोच्या स्क्रीनवर लोके संदीप, ओप्पोच्या स्क्रीनवर लोके संदीप. सोन्यावाणी किमतीचा आयफोन विनोद बुवा चव्हाण, सोन्यावाणी किमतीचा आयफोन विनोद बुवा चव्हाण. संजय पवार अभिषेक शिरसाट मायक्रोमॅक्सचे मालक, संजय पवार अभिषेक शिरसाट मायक्रोमॅक्सचे मालक. वाद्यकर श्रीकांत पेडणेकर जोईल नावाचे व्यापारी घाऊक, वाद्यकर श्रीकांत पेडणेकर जोईल नावाचे व्यापारी घाऊक. अरुण गाडी वन प्लस वाला, अरुण गाडी वन प्लस वाला. प्रवीण विशाल इंटेक्स वाला, प्रवीण विशाल इंटेक्स वाला. माझ्या मित्रासाठी कुठची उपमा दिली बघा, माझा खास मित्र. सोनीचा मोबाईल क्लिअर साऊंड समीर बुवा कदम, सोनीचा मोबाईल क्लिअर साऊंड समीर बुवा कदम. HTC सारखी मजबूत बॉडी संतोष कानडे बुवा मिराशी, HTC सारखी मजबूत बॉडी संतोष कानडे बुवा मिराशी.
कॉन्ट्रॅक्ट त्यांचं LTC. सूरज कांडेकर अमित वराडकर, सूरज कांडेकर अमित वराडकर, स्वप्नील गोसावी चव्हाण प्रथमेश, स्वप्नील गोसावी चव्हाण प्रथमेश, जीवो सारखे चमकतील तारे हरिनामाच्या महायुद्धात, जीवो सारखे चमकतील तारे हरिनामाच्या महायुद्धात. एमआयचे मोबाईल गोठणकर चंदू मालप दुर्वास वंजारे, एमआयचे मोबाईल गोठणकर चंदू, चंद्रकांत जाधव व शॉर्टकट मध्ये तुमचं टोपण नाव घेतले त्या यमक जुळून एवढी उपमा दिली बघा तुमका. एमआयचे मोबाईल गोठणकर चंदू मालप दुर्वास वंजारे, मोटोरोला वाले उदय सुशांत अखिलेश शुभम जांभळे, मोटोरोला वाले उदय सुशांत अखिलेश शुभम जांभळे, आयबॉलच्या ऍडवर व्यंकटेश नर, आयबॉलच्या ऍडवर व्यंकटेश नर, धुमाकूळ घातला मार्केट भर, धुमाकूळ घातला मार्केट भर, मी गरीब माणूस हो, सगळे बुवा माका टाकल्या म्हणतात म्हणून शेवटची ओळ माझ्यासाठी कुठची उपमा बुवा घेतली बघा मी. मोबाईल सारे हँग करणारा व्हायरस पुजारी संदीप, मोबाईल सारे हँग करणारा व्हायरस पुजारी संदीप. म्हणजे इकडचे किती 190 रुपये, 10 रुपये कमी येते का, 210 रुपये कमी. काय विषय बघत बसून त्यांच्याकडून हे बक्षीस आलेले माझ्या मंडळाच्या वतीनं आभार आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. टायमिंग झालं ना, खूप वेळ झाला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी गाव मांडीला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी गाव मांडीला,
है।